प्रतिबिंब जनमानसांचे। आज आपण पाहतोय त्या या केकेरे घाटीमध्ये पुणे रेत माफिया तस्करी चालू आहे। हे पहा झाडं मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची पर्यावरणाचा घास या ठिकाणी महसूल विभागाची ज्या पारनेर तहसीलच्या ज्या तहसीलदार बाई आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हितसंबंध तयार करून आज मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता देऊन या गौपुरी भागातले ते तलाठी सर्कल असतील यांना हप्ते यांच्याद्वारे जे हप्ते आहेत ते वरती पोच केल्यानंतर ही माफिया मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी या ढोलपुरी भागामधून गेलो। आज गेली 1.5 ते 2 महिन्यापासून एवढ्या मोठ्या कव्हरेज बातम्या लाईव्ह लोकेशनला येऊन बातम्या केलेल्या आहेत, तरी ह्या महसूल प्रशासन पारनेर हे झोपेचं सोंग घेऊन हप्ते आल्यामुळं कुठलीच कारवाई करत नाहीये। आणि हे जे रेत माफिया आहे त्या रेत माफियांनी महसूल प्रशासन हे विकत घेतल्यासारखे झालेले आहे। आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आज या जनतेला सुद्धा या बातम्या पाहून असा प्रश्न पडत असेल का या पारनेर तालुक्यामधील ढोलपुरी भागामध्ये या केकेरे हद्दीमध्ये चाललंय तरी काय, म्हणजे एवढी मोगलाई माजली का तिथं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरटीओ म्हणजे कोणीच कारवाई करू शकत नाही। म्हणजे यांनी जस काय जे सगळे जे खाते आहेत सहकारी विभागाचे ते सगळे विकत घेतल्यासारखे झालेले आहे। आणि आजही ते ओपन चॅलेंज करतात, कोणत्या जर याच्यात दम असेल तर आमच्या गाडीवर कारवाई करून जाता। म्हणजे लाज वाटते या प्रशासनाला। आज एवढे मोठे शिक्षण घेऊन एवढे मोठ्या उच्च पदावर अधिकारी गेलेले आहेत तर त्यांना एवढा कायद्याचे रक्षक असून सुद्धा भक्षक झाल्यासारखं झालेलं आहे या पारनेर तालुक्यामध्ये। आणि आज आम्ही याचं म्हणजे प्रशासन किंवा एक जनतेमध्ये याचा प्रश्न मांडतो, जनतेला दाखवतो तर हे रेत माफिया आम्ही तुमच्यावर गाडी घालू किंवा तुम्हाला आम्ही जेसीबीच्या खड्ड्यात पुरू अशी धमकी दिली जाते। पण आम्ही जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी या जनतेला जी मोगलाई माजलेली आहे अवैधरित्या धंद्याची त्या जो अवैधरित्या चाललेले धंदे आहेत ते जनतेसमोर मांडणार। याबाबत माझा जीव गेला तरी बेहतर, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार। आणि कितीही चॅलेंज करू द्या तरी मी माझी लढाई सोडणार नाहीये। कारण एक ना एक दिवस राजकीय वर्ग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल खमके अधिकारी येतील जे ते आपल्या नियमानुसार काम करतील। आणि यानंतरही जरी यांनी सगळं विकत घेतला असेल तर न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।